जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण घातांक या प्रकरणावरती उदाहरण घेणार आहोत की पोलीस भरतीमध्ये घातांकावरती आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं घातांकाचे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण घातांकाची उदाहरणं सोडवू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं आपण काय करणार आहोत, घातांकाचे नियम घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिला नियम आपल्याला असं म्हणतो की पाया समान असेल. ठीक आहे. पहिला नियम आपण घेऊ, पाया समान. पाया समान असेल तर घातांकित संख्या जी असते, घातांकित संख्या, घातांकित संख्यांची बेरीज करावी. पाया समान असेल तर घातांकित संख्येची काय करायची, बेरीज. उदाहरणार्थ 2चा चौथा घात गुणिला 2चा तिसरा घात बरोबर पाया समान आहे म्हणून 4 आणि 3 किती आले, 7. दुसरा नियम आपल्याला म्हणतो पाया समान असेल, भागाकाराची क्रिया असेल. ठीक आहे. इथं पाया समान आणि कोणाची क्रिया होती, गुणाकार. या ठिकाणी पाया समान, पाया समान आणि कशाची क्रिया असेल, भागाकार असेल तर घातांकित संख्येची काय करायची, वजाबाकी करायची. उदाहरणार्थ 3चा चौथा घात भागेला 3चा दुसरा घात बरोबर. आता घातांकित संख्येची वजाबाकी करायची आहे, पाया समान आहे मग 4 मधून 2 गेल्यानंतर 2, हे झालं आपलं उत्तर. तिसरं या ठिकाणी नियम देणार आहोत घातांकाचा आपण की कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल बरोबर, कोणत्याही संख्येचा शून्य जर घात असेल तर उत्तर 1 येते. शून्य घात तर उत्तर 1. उदाहरणार्थ आपण जर घेतले 4चा शून्यवा घात बरोबर उत्तर किती येणार आहे, 1. यावर दुसरा नियम असा आहे, कोणत्याही संख्येचा एक घात जर असेल, म्हणजे कोणतीही संख्या जर असेल आणि संख्येचा घात एक असेल तर उत्तर तीच संख्या येते. तर उत्तर तीच संख्या. समजते. आता कोणत्याही संख्येचा एक घात असेल, उदाहरणार्थ आपण जर घेतलं की 8चा एक घात बरोबर किती, 8. अशा प्रकारचे हे आपण नियम घेतलेले आहे. अजून एक नियम घेऊ, घाताचा घात असेल, घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार करावा. घाताचा घात असेल तर. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण घेऊ 2च्या तिसऱ्या घाताचा दुसरा घात बरोबर किती. आता घाताचा घात असेल तर 3 दुनी 6 होणार आहे म्हणजे 2चा 6वा घात. ठीक आहे. आता काही ठिकाणी 2चा 6वा घात विचारतात किंवा 2चा 6वा घात म्हणजे ती संख्या कोणती, असे पण आपण गुणाकार करून करू शकतो. पुढचा नियम घेणार आहे आपण की समजून घ्या, एका कॉमन ब्रॅकेटमध्ये म्हणजे कॉमन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला संख्या दिलेली आहे. उदाहरणार्थ इथं दिलेले आपल्याला 2 गुणिला 3 आणि कंसाचा दुसरा घात बरोबर. कॉमन म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये संख्या दिलेल्या आणि त्यांचा कॉमन घात असेल तर मात्र त्या प्रत्येक संख्येचा तो सेपरेट घात गृहीत धरला जातो. उदाहरणार्थ हा 2चा पण दुसरा घात आहे गुणिला हा 3चा पण दुसरा घात आहे. अशा प्रकारे त्याचे आपण अल्टरनेट करून या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. असे काही महत्त्वाचे नियम आपण घेतलेले आहेत आणि याच्यावरती महाराष्ट्र पोलीसमध्ये विचारलेले घातांकाचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहे. आपण ते आता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात घ्या, काही नियमाला अनुसरून असतील, काही तुमच्या प्रॅक्टिसवरती असतील की ज्यांचे वर्ग घन दुप्पट तिप्पट अशा प्रकारच्या नियोजनावरती आधारित असतील. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो आपल्याला मुंबई पोलीस 2017 साठी आलेला आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की 81 ब्रॅकेटमध्ये 81 3चे चौथा घात दिलेला आहे. आता मला एक सांगायचं की इथं दिलेला आपल्याला 3चे चौथा घात. ठीक आहे. तर 81 ही संख्या कोणत्या संख्येचा कितवा घात आहे, तर 81 ही संख्या आपल्याला 3चा चौथा घात आहे. म्हणजे 3चा जर आपण 4 वेळा गुणाकार केला तर 3चा चौथा घात म्हणजे 81. बेसिक विद्यार्थ्यांसाठी करून देतो या साईडला 3 गुणिला 3 गुणिला 3. ठीक आहे. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 असं करायचं. ठीक आहे. 3चा चौथा घात पेपरवाले तुम्हाला हे देणार नाही, हे तुम्हाला शोधावं लागेल. घातांकामध्ये सांगतो पहिल्यांदा 3चा चौथा घात. आता याला पूर्ण ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्या डोक्याच्या वरती 3चे चौथा घात आहे. ठीक आहे. आणि आपण आताच नियम घेतलेला आहे जो की इथे दिसतो आपल्याला,
घाताचा घात असेल तर गुणाकार करावा, घाताचा घात असेल तर गुणाकार करावा म्हणजे या दोघांचा गुणाकार करणार, म्हणून 3च्या चौथ्या घाताचा 3/4 घात, बरोबर. आता ही छेदाची संख्या ही समोरील संख्या ही कॅन्सल होईल, 4 कॅन्सल होईल, तर 3चा तिसरा घात म्हणजे काय शिल्लक राहणार आहे तुमचं, 3चा तिसरा घात, 3चा तिसरा घात, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 म्हणजे हे झालं तुमचं उत्तर 27. अशा प्रकारे या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं. पुढचा प्रश्न दिलेला आहे. आता पुढचा प्रश्न जरी घातांकाच्या लेवलला दिलेला असला मुंबई पोलीस 2017 ला, तरी नियम मात्र थोडेसे कमी जास्त याच्यामध्ये ते काही मॅच होत नाही. आता हे 10वी मध्ये आपल्याला वैजिक राशी वगैरे दिलेल्या असतात, त्याच्यानुसार आपल्याला सोडायचं आहे. तर भाग मात्र द्यायचा कसं बघा. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं दिसते शांततेमध्ये की 14a घन b घन c गुणिला 2a घन b घन c चा स्क्वेअर, इथे 21a 6वा घात b 4था घात आणि c 2रा घात. माझ्यामध्ये बेसिक ज्यांची सुरुवात असेल त्यांना प्रश्न कठीण वाटणारच आहे, साहजिकच आहे, ठीक आहे, कारण याच्यामध्ये काही पर्टिक्युलर अशा काही संख्या दिलेल्या नाहीये. आता आपण काय करणार आहे, जिथं आपल्याला संख्या दिसत आहे या अल्फाबेटच्या अगोदर पहिले दिले की पण भाग घेऊन पाहू, ठीक आहे. आता मला सांगा अंशाने छेदामध्ये 14 आणि 21 एका पाड्यात बसतात, ते कोणाच्या 7च्या बसतील, ठीक आहे. आपण या ठिकाणी म्हणू शकतो की 7 दुनी 14 आणि 7 त्रिक 21, ठीक आहे. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर या तीनाने कोणालाच भाग जात नाही, याला भाग जात नाही. मग आता लक्षात घ्या, आपल्या प्रश्नाची उत्तराची सुरुवात बे दुनी 4 म्हणजे उत्तराची सुरुवात 4 असेल इथे लक्षात, आणि छेदामध्ये किती असेल 3 असेल, ठीक आहे. म्हणजे वरती 4 आणि खाली 3 असे आकडे आपल्याला उत्तरामध्ये असतील. आता मात्र आपल्याला हे अल्फाबेट कसे काय कॅन्सल करायचे लक्षात घ्या. आपण जर कधी या a चा विचार केला तर हे गुणाकारात आहे, a चा घन तर 3 आणि 3 तर a चा 6वा घात होणार आहे. मग ह्या दोघही संख्येने जर खालच्या संख्येला भागलं तर a चा घन कॅन्सल, a चा घन कॅन्सल तर a चा 6वा घात कॅन्सल, म्हणजे छेदामध्ये a येणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, इथं b चा तिसरा घात आहे, या ठिकाणी b चा तिसरा घात आहे आणि इथं b चा चौथा घात आहे. मग इथं b चा तिसरा घात आणि b चा तिसरा घात म्हणजे b चा 6वा घात झाला आणि इथं b चा चौथा घात आहे. मग b च्या 6व्या घातातून b चा चौथा घात जर वजा केला तर फक्त b चा कितवा घात शिल्लक राहणार आहे, b चा कितवा घात शिल्लक राहणार आहे, b चा 2रा घात शिल्लक राहणार आहे. कुठं वरती शिल्लक राहणार आहे, ठीक आहे, कारण 3 आणि 3 6 वरती 6 आकडा मोठा आहे. इथं b चा चौथा घात आहे, 6व्या घातातून चौथा घात घेतला तर वरती b चा 2रा घात शिल्लक राहणार आहे, म्हणजे इथं b चा 2रा घात, ठीक आहे. म्हणजेच अशा प्रकारे हे आपल्याला कॅन्सल करता येईल. आता पुढे बघा, इथं नॉर्मल c आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही खाली c चा 2रा घात आणि c चा 2रा घात ऍट अ टाइम दोघी बी कॅन्सल करू शकता, कळलं का. मग ऍट अ टाइम दोघी बी कॅन्सल करायचं म्हटलं तर इथं c चा 2रा घात आणि c चा 2रा घात कॅन्सल केलं तर सर शिल्लक काय राहिलं, तर शिल्लक फक्त या ठिकाणी c राहिलेला आहे, ठीक आहे. तर c म्हणजे आपल्याला अंशात घ्यावं लागेल, म्हणजेच याचं फायनल आन्सर असेल 4b चा वर्ग c भागेला 3 मुंबई पोलीस 2017. येतं लक्षात. व्यवस्थित एकदा पॉज करून व्हिडिओ बघून घ्या तरच तुम्हाला ते समजेल. आता खाली प्रश्न दिलेला आपल्याला नवी मुंबई 2019 ला आलेला. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे घातांक प्रकरण हे पाढे वर्ग घनावरती डिपेंड आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं पडलेलं आपल्याला की 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024. आता जोपर्यंत आपण ही वर्गमुळातली संख्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत आपल्याला ते उदाहरण सोडवता येणार नाही. आता 1024 लगेच काय आपल्याला वर्गमूळ पाठ नसतील तर मग काय वापरायचं लक्षात घ्या. आता तुम्हाला काही थोडासा वेळ लागेल पण सांगून देतो. एखादी संख्या राऊंड फिगर जवळपास पाहिजे. आता 1024 आहे तर 1024 कोणाच्या जवळ येतात, 1000 च्या जवळ येतात, बरोबर. मग आता मला सांगा 1000 च्या जवळ येतात, मग अशी कोणती संख्या आहे की तिचा वर्ग केल्यानंतर आपण जाऊ शकतो. आता बघा 30 चा जर वर्ग केला, तुम्हाला डेमो देतो, जर आपण 10 चा वर्ग केला तर 100 होणार आहे, 20 चा वर्ग केला तर या ठिकाणी 400 होणार आहे, 30 चा वर्ग केला तर 900 होतो. आता मला सांगा सर 30 चा वर्ग 900 होतो आहे, आपल्याला 1000 च्या जवळ जायचं आहे, म्हणजे एक तर 30 च्या पुढे असेल, 30 च्या पुढे कोणती तरी एक संख्या असेल की ती 1024 चा वर्गमूळ आहे, मग आपल्याला समसंख्याच घ्यावी लागेल, बरोबर. मग 30 च्या पुढे घ्यायचं आहे तर आपण 32 घेणार आहोत, बरोबर, कारण 31 घेऊ शकत नाही विषम आहे. हे तुम्हाला बेसिक सांगतो आहे, लक्षात घ्या. काहींचा पाठ असेल 1024 चा वर्गमूळ 32, पण ज्यांचं नाही त्यांच्यासाठी सांगतो कसं शोधायचं, ठीक आहे. टाइम लागू शकतो, कारण लक्षात घ्या ज्यावेळेस याचे ऑप्शन मी साईडला दिलेले नाही आहे
कारण ऑप्शन मध्ये तुम्हाला ह्या आकडा दिलेला नसेल, काही एक्स ची किंमत दिलेली असेल, मग 32 तुम्हाला शोधावं लागेल. म्हणून मी तुम्हाला एवढा टाइम घेऊन या ठिकाणी सांगत आहे की 1024 1000च्या जवळ आहे आणि 1000च्या जवळ येण्यासाठी 30चा वर्ग घेतला तर 900 जातो. मग 30चा वर्ग 900 केला, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ 31 आपण घेऊ शकत नाही कारण की विषम संख्या नाही, ते सम आहे. मग 32 घेऊ. एक तर ते 32 असेल, 34 असेल, 36 असेल, 38 असेल. कळलं माझं म्हणणं? त्याच्यानंतर पहा, आता 32चा जर वर्ग केला तर 32 गुणिले 32 करून पाहायचं. 2 दुनी 4, 3 दुनी 6, घर कॅन्सल, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 4 12 1 1024. बघा आलं, म्हणजे 32चा वर्ग केल्यानंतर 1024 येतो आहे. म्हणजे याचा अर्थ 1024 चं वर्गमूळ किती आलं? 32 आलेला आहे. मग आता लक्षात घ्या, मी हे संख्या वर्गमूळाच्या बाहेर घेणार आहे, तर 32 आली. इकडे 2x चा वर्ग आहे. आता मला तर x ची किंमत काढणार आहे, x चा वर्ग थोडी काढायचा आहे. मग मी काय करणार आहे या ठिकाणी, म्हणून x जसाचा तसा ठेवणार आहे, x वर्ग जसाचा तसा ठेवणार आहे. हे 32 सुद्धा जसेच्या तसे ठेवणार आहे. ही संख्या या ठिकाणी गुणाकारात आहे, तिकडे गेल्यानंतर ती भागाकारात जाईल, हे माहिती असणं गरजेचं आहे. एखादी संख्या या साईडला गुणाकारात असेल तर त्या साईडला गेल्यानंतर ती भागाकारात जाते. ठीक आहे. मग आता 32 ला जर 2 ने भागलं तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे? x चा वर्ग बरोबर याला जर 2 ने भागलं तर किती येणार आहे? 16. आता आपल्याला x वर्ग नको पाहिजे, फक्त x पाहिजे. म्हणजे मला याचं वर्गाचं चिन्ह कॅन्सल करणं आहे. मग x बरोबर याचं जर वर्गाचं चिन्ह कॅन्सल केलं तर समोरच्या संख्येचं वर्गमूळ घ्यावं लागेल. समोरच्या संख्येचं वर्गमूळ किती येते? 4. म्हणजे x बरोबर 4 हे त्याचं उत्तर असेल. लक्षात येते? त्याच्यानंतर आपण पुढे येणार आहोत प्रश्न क्रमांक 4, जो की बीट 2011 ला आलेला आहे. ठीक आहे. मी काही मोजकेच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आहे, जेणे की एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतील. बाकी जर काही उदाहरणं शिल्लक राहिलेली असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार की सर हा जो 2 नंबरचा प्रश्न याला नियम काही लागू पडला नाही. ठीक आहे. याला पण थोडासा कमी जास्त नियम लागू पडला. आता घातांकामध्ये काही अपवाद असू शकतात काही प्रश्नामध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या, हा 4 नंबरच्या प्रश्नाला मात्र नियम तुम्हाला ऑलरेडी मी लिहून दिलेला आहे. आता बघा, 8चा 10वा घात. मग इथं घेणार आहे आपण 8चा 10वा घात. ही आडवी रेषा बऱ्याच पोरांना समजत नाही, तर ही आडवी रेषा म्हणजे भागाकार असतो. पेपरवाला तुम्हाला म्हणणार नाही की कंसात भागाकार घ्या, येतं लक्षात. म्हणजे आपण या उभ्या संख्येला आडव्या संख्येमध्ये रूपांतर करून इकडे आहे 8चा 8वा घात. कळतंय का? मग मला सांगा, हा नियम आपला कुठेतरी इथे दिसतो आहे. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया असेल तर वजाबाकी घ्यायची, पाया समान भागाकार असेल तर वजाबाकी घ्यायची. हा नियम आपण इथे लिहिलेला आहे. आता मला सांगा, पाया समान आहे तर 8 8 समान घेऊ. आता वजाबाकी होणारा भागाकाराच्या क्रियेमध्ये ते 10 मधून 8 गेल्यानंतर 2 आणि 8चा वर्ग केला तर किती येणार आहे? 64. बघा इथं आपण ऑप्शन लिहिलेला आहे, पर्याय क्रमांक 1 64 हे त्याचं उत्तर आहे. कळते? पुढचा प्रश्न SRPF गट क्रमांक 1 पुणे 2018 साठी आलेला प्रश्न. आता हा थोडासा लेंदी असू शकतो कारण याच्यामध्ये घाताच्या घाताचा घात म्हणजे 3 वेळा रिपीट झालेली संख्या आहे. काही हरकत नाही, शांततेत समजून घेऊ आपण. पहिले आपण हा जो चौकोनी बॉक्स तुम्हाला दिसतोय पहिले याला क्लिअर करून घेऊ. आता मला सांगा, घाताचा घात असेल तर तिकडे लिहिलेलं आहे, पण बघा या ठिकाणी घाताचा घात असेल तर गुणाकार करावा 5 नंबरचा नियम. मग यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग ही दोन संख्या जशीच्या तशी ठेवा. कळते माझं म्हणणं? सर इथं आम्ही 3 आणि 2चा जर गुणाकार केला तर 3 दुनी किती होणार आहे? 6 होणार आहे. 3 दुनी 6. आता एक लक्षात येते आहे, मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 3 दुनी झाले 6 आणि परत याच्या हे कंप्लीट झाल्यानंतर वरती काय घात दिलेला आपल्याला? 3चा घात दिलेला. कळते माझं म्हणणं? मग आता परत सर तू पुन्हा नियम आलेला आहे, घाताचा घात असेल तर गुणाकार होतो. म्हणजे ती प्रोसिजर अशी होणार आहे, 2 जसेच्या तसे. घाताचा घात असेल तर यांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 6 गुणिला 1/3 असं घ्यावं लागेल. लक्षात घ्या, एखादी संख्या भागाकारात असेल तर ती अंशातल्या वरच्या संख्येला काटू शकते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे 2चा कितवा घात आलेला आहे? दुसरा घात. 2चा दुसरा घात म्हणजे 2चा वर्ग किती येणार आहे? 4, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, जालना 2019 पोलीस भरती. आता बघा या प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या. आता या प्रश्नामध्ये थोडंसं बघा, 3चा चौथा घात दिलेला आहे म्हणजे एक संख्या आपल्याला 3च्या चौथ्या घातात दिलेली आहे पण दुसरी संख्या वर्गमूळात दिलेली आहे. बरोबर? मग आता मला सांगा 225 चं वर्गमूळ किती होते? तर 225 चं वर्गमूळ किती आहे? 15. पाठच असायला पाहिजे, नाहीतर विषय संपलेला समजा. 225 चं वर्गमूळ किती आलेला आहे? 15. आता बघा नियमाला थोडासा अपवाद आहे, नियम कोणताच याला बसत नाही. एक संख्या चौथ्या घातात आहे तर एक संख्या नॉर्मल आहे. मग आता काय करणार? मग एक लक्षात घ्या,
ही संख्या नॉर्मल आहे तर या संख्येला सुद्धा नॉर्मल बनवून घ्या, नंतर वजाबाकी करा. मग 3चा चौथा घात इथं बघा, इथं तुम्हाला कुठेतरी सांगितलं होतं मी 3चा चौथा घात म्हणजे किती येतो 81. म्हणजे बघा 3चा चौथा घात किती घेणार, 3चा चौथा घात 81 आणि 81 मायनस किती करणार 15. तर 81 मायनस 15 केल्यानंतर 11 5 गेले 6 हातचा आला 66. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7 नागपूर 2016. 3चा वर्ग दिलेला, सॉरी 3चा घन दिलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट 3चा घन 27 घेतला तरी चालला असता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू, प्लस मध्ये 144चं वर्गमूळ किती येते 12. हे उदाहरण सेम आहे. ठीक आहे, सेम म्हणजे प्रोसिजर सेम आहे. तर लक्षात घ्या 3चा वर्ग 27 प्लस 12 करणार आहोत आपण. ठीक आहे, 3चा वर्ग 27 प्लस 12. माझ्यामध्ये इथं मायनसचं चिन्ह असायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता 7 2 9 आणि 39 उत्तर पाहिजे, ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. आता माझ्यामध्ये जर इथं मायनसचं चिन्ह असतं, माझं लिहिताना चुकलेलं असेल, इथं जर मायनसचं चिन्ह असतं बघा, लक्षात घ्या इथं जर मायनसचं चिन्ह असतं तर मात्र ऑप्शन मध्ये मॅच झालं असतं का बघा. 7 मधून 2 गेल्यानंतर 5 आणि 2 मधून 1 गेल्यानंतर 1 बरोबर 15. बघा माझ्याकडे लिहिताना चुकी झाली, सॉरी. इथं मायनसचं चिन्ह असेल तेव्हा ऑप्शन मध्ये ते 15 त्या ठिकाणी मॅच झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रश्न मुंबई 2017 बे. लक्षात द्या आता या ठिकाणी सेपरेट संख्या मात्र घाताच्या दिलेल्या आहेत, त्याच्या परत ब्रॅकेटचा घात दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो लक्षात आला का, 2चा 5वा घात आहे, 2चा 8वावी घात आहे आणि त्यांना प्रत्येकाला सेपरेट द्यावा लागेल. म्हणजे इथं बघा लक्षात आलं का, इथं जसं 2 आणि 3चा कॉम्बो स्क्वेअर होता तसं प्रत्येकाला सेपरेट दिला, तसं इथं द्यावं लागेल. म्हणजे ते कसं होणार आहे बघा पुढे. इथं आपण या ठिकाणी प्रोसिजर मध्ये घेऊ, 2चा 5वा घात लिहू. आता मला सांगा ही उभी संख्या दिलेली आहे, आडवी रेष म्हणजे भागाकार असतो, कळलं मला म्हणणं. पण भागाकार घेण्याच्या ऐवजी 2च्या 5व्या घाताचा सुद्धा 5वा घात घ्यावा लागेल. 2च्या 5व्या घाताचा 5वा घात, आडवी रेष आहे, भागाकाराचं चिन्ह, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2चा 8वा घात आणि त्याचा सुद्धा 5वा घात घ्यावा लागेल. 2च्या 8व्या घाताचा 5वा घात आणि गुणेला इकडे दिलेला आहे तुम्हाला 2चा -5 घात. व्यवस्थित. ठीक आहे. आता लक्षात घ्या घाताचा घात असेल तर गुणाकार होतो, म्हणजे 2चा 5 5 25 होणार आहे. ठीक आहे, भागेला 8 5 2चा 40वा घात गुणेला 2चा -5वा घात. ठीक आहे. आता लक्षात घ्या पहिले आपल्याला भागाकार घ्यावा लागेल ना मोडमाच्या नियमानुसार. पहिले जर आपण भागाकार घेतलं तर भागाकाराचा नियम म्हणतो पाया समान आहे त्या घातांकी संख्येची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. म्हणजे हा जो 2 2 सारखा आहे हा 2 इथं कॉमन लिहू. 40 मधून 25 गेले 15 राहणार आहे बरोबर. आता वजाबाकी करायची आहे म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागलं असतं. म्हणजे 2चा -15वा घात आणि ही जी संख्या राहिलेली आहे ती 2चा -5वा घात. कळते माझं म्हणणं. आता मला सांगा गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराची क्रिया म्हणजे इथं गुणाकाराची क्रिया आहे तर घातांकी संख्येची काय होते बेरीज होते. मग इथं 15 आणि 5 किती होणार आहे 20 होणार आहे. म्हणजे लक्षात द्या इथं 2 2 सारखा म्हणजे 2चा 2 कॉमन घ्यावा लागेल आणि गुणाकारामध्ये बेरीज होणार आहे तर मायनस मायनस प्लस होऊन जातील. म्हणजे 15 आणि 5 किती होणार आहे 20 होणार आहे. म्हणजे 2चा 20वा घात माझ्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 2चा 20वा घात. तर विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या परीनं प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाका की सर यावरती अजून काही लेक्चर्स आहे किंवा फोटो टाका तर आपण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता लक्षात घ्या आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो की सगळे काही स्लाइड नुसार मी सगळे तुम्हाला घेणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सपोर्ट करणार तर आपण या ठिकाणी अजूनही ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.